आपल्या आईच्या ममतेत आणि गायीच्या ममतेमध्ये काहीच फरक नसतो बरं का. त्याचं उत्तम उदाहरण हेच आहे. रामकृष्ण आणि मित्रांनो, मी प्रज्वल महाराज तांदळे. तुम्ही ना माझे सगळे ब्लॉग बघता, लाईक पण करता, पण फॉलो करून करत नाही राव. करून टाका, एकच सेकंद लागतो. आज पाटाला सुट्टी असल्यामुळे आमचा फिरायला जायचा प्लॅन झाला होता, पण मग तो प्लॅन पक्का व्हायच्या आधीच कॅन्सल होऊन गेला. आणि या गायचं असं म्हणणं होतं की तू कुठं जाऊ नको, माझ्यापाशीच थांब. आणि आमच्या गायांसाठी इतका मोठा घास लावलेला आहे बरं का, रोज 15 वाफे कापतो. आणि आज मला लय दिवसानंतर ऊस खायला भेटला, आणि तू या बारक्या पोरांकडून कुठून आणला होता काय माहिती. प्रसादच्या भाऊ खोबऱ्याने झोपले होते बैल पळवासाठी. लय नाद या ना बैलगाडा शर्यतीचा. या शर्यत प्रेमींसाठी काहीतरी कमेंट करा बरं. आणि ही सगळी मक्का आपल्या गायांसाठीच लावली आहे बरं का. नंतर या मक्काला पाणी भरणाऱ्यांची हालचाल विचारावं म्हटलं. त्याची हालचाल तर ठीक होते, पण मग आता माझी बिघडली होती. मोबाईल डायरेक्ट चिखलात पडला होता. कष्टाची लक्ष्मी होती म्हणून त्याला काहीच झालं नाही. आणि त्यानंतर मी तिथं जायच्या आधी या पोरांनी सगळे बोरं उचलून घेतले होते. मग काय, त्या चौघाकडून थोडे थोडे बोरं घेतले. माझी एकट्याकडे एवढे बोरं झाले. आता आहे ना, तुम्ही मला फॉलो करून घ्या, ओळख राहू द्या. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये.